ओके, आता पुढचा आहे आपला ट्रिग्नोमेट्री. हा थर्ड सिरीज आपली सुरू झाली व्हिडिओची, थर्ड पार्ट म्हणू शकता. तर फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, कंपाऊंड अँगल्स आपण बघितले. आता फॅक्टरायझेशन म्हणजे काय की दोन ट्रिग्नोमेट्रीची जर ऍडिशन असतील, साइन सी प्लस साइन डी असेल तर त्यांच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणं. सम अँड डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इनटू देअर प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज द फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. लक्षात आलं? सम अँड डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन सी समजा घेतलं आणि साइन डी, हे दोघांची ऍडिशन केली. या कोणामध्ये कन्वर्ट करायचं तर प्रोडक्ट मध्ये, म्हणजे 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तर याला काय म्हणायचं आपल्याला? हे कसले फॉर्म्युले झाले? मग हा कसला? एकच फॉर्म्युला लिहिलाय सध्या मी. हा झाला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला. याचे 4 फॉर्म्युले आहेत. बेसिक कळलं ना तुम्हाला की फॅक्टरायझेशन म्हणजे काय की सम ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इंटू प्रोडक्ट ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ॲज द फॅक्टरायझेशन. पुढचा बघा, साइन सी मायनस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2, आणि साइन सी मायनस साइन डी आहे 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. पुढचं बघा, कॉस सी प्लस कॉस डी इज 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2, आणि कॉस सी मायनस कॉस डी इज मायनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. हे 4 जे फॉर्म्युले आहेत ते आहे आपले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. म्हणजे काय? ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट करायची. बघा इथे प्रॉडक्ट दिसतंय ना सगळ्यांना, तर याला काय म्हणायचं? फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले. आता व्हॉट इज डिफॅक्टरायझेशन? मग उलट, फॅक्टरायझेशनच्या उलट म्हणजे प्रॉडक्ट जे आहे ते ऍडिशन और सबस्ट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे, दॅट इज कॉल्ड ॲज द डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. म्हणजे जसं की 2 साइन ए cos b is sin a plus b plus sin a minus b. 2 sin 2 cos a sin b is sin of a plus b minus sin a minus b. 2 cos a cos b is cos a plus b plus cos a minus b, आणि 2 sin a sin b is cos a minus b minus cos a plus b. ठीक आहे, हे काय केलं आपण? प्रॉडक्टला कन्वर्ट केलं. कोणामध्ये? ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. याला काय म्हणायचं? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता बघा, हे एवढे 8 फॉर्म्युले आहे. 8 फॉर्म्युले लक्षात राहतील का? दिसायला तर इतके सगळे सेम दिसतात, नुसतं साइन कॉस साइन कॉस साइन कॉस, कोणता कुठे प्लस मायनस, हे गडबड होते. तर ह्याच्यासाठी ना एक मस्त ट्रिक देणार आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये पण. तो शॉर्ट नक्की बघा. तर ती ट्रिक अशी ना की तुम्हाला लाईफ टाइम जोपर्यंत तुम्ही मॅथ्स बघणार आहात ना तोपर्यंत ती ट्रिक तुम्हाला कामा येईल. कशासाठी? फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन मध्ये. इतके पटापट एक्झाम्पल्स मुलं सॉल्व्ह करतात ना त्या ट्रिकने की फॉर्म्युला लर्न करण्याची गरजच पडत नाही. तर याची ट्रिक मी तुम्हाला शॉर्ट मध्ये नक्की देईल. ठीक आहे, तर लक्षात आलं? मग फॅक्टरायझेशन म्हणजे काय? सम आणि डिफरन्स कशात कन्वर्ट करायचा? प्रोडक्ट मध्ये, म्हणजे फॅक्टरायझेशन. आणि डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय? प्रॉडक्ट कोणामध्ये कन्वर्ट करायचा? सम आणि डिफरन्स मध्ये. याला काय म्हणायचं? डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले. आलंय लक्षात? आता बघा, पुढचा टॉपिक आहे आपला अलाइड अँगल. हे तर झालं कंपाऊंड अँगल, डिफॅक्टरायझेशन, फॅक्टरायझेशन झालं. अजून आपण एक्झाम्पल्स काहीच घेतलेले नाहीयेत. ही फक्त थेरी कव्हर करतो आहोत. थेरी तुम्ही साइड बाय साइड ऐका आणि लिहून काढा, नोट्स मधनं लिहून काढा. आता आपण पुढचं चालू करू, अलाइड अँगल. ठीक आहे, तर आता बघा, त्याच्या आधी अलाइड अँगल सुरू करण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे. 4 क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे. हा जो आहे इथे आपला अँगल असतो 90 डिग्री, म्हणजे मी रॅडियन मध्ये लिहिते π/2 रॅडियन. तुम्हाला जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये यायचं असेल तर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसं येणार? π/2 मायनस थिटा, म्हणजे बघा π/2 आणि पुन्हा बॅक येणार.
पुढे न जाता मागे येणार, मागे म्हणजे आपण कमी करतो ना, म्हणून मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला काय येईल, π/2 प्लस थिटा, किंवा सेकंड क्वाड्रंट मध्ये जे काही अँगल्स असतील त्याला तुम्ही काय लिहू शकता, π/2 प्लस थिटा. किंवा अजून आपण त्याला काय लिहू शकतो, पाय मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये येण्याचा रस्ता पाय, परत मागे आलो आपण, मागे येणं म्हणजे मायनस करणं, पुढे जाणं म्हणजे प्लस करणं. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण कसं यायचं, पाय प्लस थिटा किंवा 3π/2 मायनस थिटा. बघा 3π/2 पर्यंत जायचं, परत रिटर्न यायचं म्हणून मायनस. जर आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, एक तर 3π/2 प्लस थिटा किंवा 2π मायनस थिटा, म्हणजे 360 ला जाऊन परत रिटर्नला यायचं. लक्षात आलं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर ना याच्या पण 2 एकदम मस्त ट्रिक्स आहे की ज्याने इतके फॉर्म्युले पक्के होतील तुमचे. लक्षात आलं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड आणि फोर्थ हे सगळे या क्वाड्रंट मध्ये येण्याचे रस्ते आहेत. तर हे रस्ते नीट लक्षात ठेवायचे. आता अलाइड अँगलचं काय आहे बघा, अलाइड अँगलचे काही फॉर्म्युले आहेत. आता बघा अलाइड अँगल म्हणजे काय, इफ द सम और डिफरन्स ऑफ टू अँगल्स, सम or difference of two angles is 90 or 180 किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 असेल. इंटिग्रल मल्टिपलचा अर्थ काय, 1 × 90, 2 × 90 असं, 90 किंवा 180. तर याला काय म्हणायचं, अलाइड अँगल. जसं की θ1 प्लस θ2 इज π/2, म्हणजे θ1 आपल्याला काय मिळतो, π/2 मायनस θ2. बघा याच्यामध्ये π/2 मायनस θ2, θ म्हणजे आपला इथे θ2 आहे. हे जे आहेत ना हे सगळे अलाइड अँगल आहेत. मग ज्या दोघांची ऍडिशन कशी असेल, 90 किंवा 180 किंवा त्यांच्या इंटिग्रल मल्टिपल. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 1 × π/2, 2 × π/2, 3 × π/2. त्या सर्व अँगल्सला काय म्हणायचं, अलाइड अँगल्स. तर अलाइड अँगलचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे ना त्याचे सुद्धा काढायला एक ट्रिक आहे. तर आता आपण इथे फॉर्म्युले न बघताना ट्रिक्स मध्ये बघू, म्हणजे तुम्हाला बरोबर सगळे फॉर्म्युले लक्षात राहतील. तर अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहे ना मी ते तुम्हाला ट्रिक्स मध्ये सांगते. शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला सापडून जाईल. कारण आता ते एक्सप्लेन करायला फॉर्म्युले खूप जास्त आहे आणि ट्रिक द्वारे ते लगेच लक्षात राहतात. ठीक आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहे, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. आता मल्टिपलचा अर्थ काय, समजा एक थिटा असेल तर 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा एक्सेट्रा, यांना काय म्हणायचं, मल्टिपल अँगल्स. ठीक आहे. आणि सब मल्टिपल म्हणजे θ/2, 3 θ/2, 4 θ/2, म्हणजे 2 थिटाच होतो ऍक्च्युली तो. यांना काय म्हणायचं, सब मल्टिपल अँगल. लक्षात आलं. मल्टिपल म्हणजे एक होल नंबरने जो मल्टिप्लाय करतो ना थिटाला, त्याला मल्टिपल अँगल म्हणायचं. आणि सब मल्टिपल म्हणजे थिटाच्या हाफ, अर्ध करायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द सब मल्टिपल अँगल. तर आता आपल्याला काय करायचं, या मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे. जसं की sin 2 θ इज 2 sin θ cos θ, हा फॉर्म्युला आहे. तर आता बघा हाच फॉर्म्युला आला कसा, तर कंपाऊंड अँगलवर नाही ना तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले ऑटोमॅटिक काढता येणार आहे. sin 2 θ ला आपण काय लिहू शकतो, साइन ऑफ θ प्लस θ लिहू शकतो ना. येस, लिहू शकतो. 2 θ प्लस θ दोघांचे ऍडिशन 2 θ होते. आता आपण इथे कोणता फॉर्म्युला लावू, साइन ऑफ A प्लस B चा, जो कंपाऊंड अँगल मध्ये शिकलो होतो आपण, तो जो मी तुम्हाला सांगितलं होतं S फॉर सिन्सिअर तो. मग साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B. A म्हणजे पण थिटाच आहे, B म्हणजे पण थिटाच आहे. आता या दोन्ही टर्म सेमच झाल्या बघा, फक्त इकडे कॉस इकडे साइन इकडे, म्हणजे दोघांची ऍडिशन होईल डायरेक्ट. आपल्याला काय मिळेल, 2 sin θ cos θ. सो sin 2 θ चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला,
2 साइन थीटा कॉस थीटा. आता तुम्ही होमवर्कला काय करायचंय बघा, कॉस 2 थीटा मला काढून दाखवा. फाइंड कॉस 2 थीटा. तर या कॉस 2 थीटाचा एक तर काढा, पहिला फॉर्म्युला तर काढा. त्याच्यावरनं मग दुसरे 3 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला तुम्हाला काढता येतो की नाही बघा. मला नक्की सांगा मेसेज करून की कॉस 2 थीटा तुमचा फॉर्म्युलाचा आन्सर काय आलं. मग त्याच्यावरनं कॉस 2 थीटाचे एकूण 4 फॉर्म्युले आहेत बघा. तर 4 पैकी एक तुमचा डिराईव्ह होऊन जाईल आणि उरलेले 3 आहे ना त्या पहिल्या याच्यावरनं काढायचे. तर ते कसं येईल ना ते मी तुम्हाला सांगेल नक्की. ठीक आहे. तर हे झाले. अजून कोणते कोणते बघा याच्यामध्ये. मग टॅन 2 थीटाचे फॉर्म्युले आहेत आपल्याला आणि नेहमी येणारे जे आहेत ते टॅन 2 थीटा इज बरोबर. याचे ना एक टेबल बनवून मी तुम्हाला देणार आहे. टेबल व्यवस्थित तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे ते फॉर्म्युले सगळे लर्न होऊन जातील. झालं. त्याच्यानंतर साइन 2 थीटाचे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. दुसरा पण आहे कॉस 2 थीटाचे 2 आहे. आता काही याचं जे प्रूफ आहे ना म्हणजे काही आता हे खूप कंपाऊंड अँगलचे पण प्रूफ आहे. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी चे. पण त्या प्रूफचं ना तसं काही विशेष काम नाहीये आपल्याला प्रूफचं. आणि तरी जर वाटलंच एखाद्याला शिकायचंच आहे प्रूफ तर ते मी तुम्हाला शिकवेल. पण तसं तुम्ही मला सांगा की आम्हाला शिकायचंच आहे. पण तसं टेक्निकली पाहता त्याचा आपल्याला उपयोग नाही. म्हणून आपण ते प्रूफ आहे ना ते स्किप करून टाकतोय. ज्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअली लागणार आहेत ना त्याच गोष्टी आपण घेतो आहोत. ठीक आहे. तर कॉस साइन 2 थीटाचे 2 फॉर्म्युले आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे ना तो आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा दुसरा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटाचे टोटल 4 आहे ज्याच्यातला पहिला मी तुम्हाला सांगितलंय डिराईव्ह करायला. दुसरे 3 मी सांगेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि टॅन 2 थीटाचा जो आहे ना तो एकच आहे. टॅन 2 थीटा इज 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. याचा हा एकच आहे. आता बघा सब मल्टिपल मध्ये पण सेमच आहे. साइन थीटा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. काय केलेलं आहे बघा फॉर्म्युले लक्षात ठेवायला हे इतके जास्त सोपे. फॉर्म्युला सेम टू सेम आहे. फक्त काय फरक आहे इथे थीटा आहे तर इथे थीटा बाय 2 आहे. बस थीटा काढायचा थीटा बाय 2 टाकायचा कारण तो सब मल्टिपल आहे म्हणून. याला हाफ अँगल फॉर्म्युले पण म्हणतात आणि याला आपण डबल अँगल फॉर्म्युले पण म्हणतो. दुसरा याचा 2 टॅन थीटा बाय 2 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. सब मल्टिपलचा दुसरा फॉर्म्युला. अगेन कॉस तुम्ही मला सांगणार आहात पहिला. कॉस तुम्हाला करायचा आहे. उरलेले 3 मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. आणि टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. आता सगळ्यात मोठा होणारा गोंधळ बऱ्याच मुलांचा काय आहे बघा. हे जे 2 आहेत ना फॉर्म्युले बघा नीट बघा. साइन 2 थीटाचा दुसरा आणि टॅन 2 थीटाचा एकच. त्याचा तर एकच असतो. याच्यात खूप जणांचा गोंधळ असतो का कारण फॉर्म्युला एकदम सेम आहे. फक्त साइन 2 थीटा मध्ये प्लस आहे आणि टॅन 2 थीटा मध्ये मायनस आहे. कळलं. त्याच्यामुळे तेवढा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मल्टिपल सब मल्टिपल अँगल्स आपले संपलेले आहेत. याचे जे फॉर्म्युले आहेत ते मी तुम्हाला देणार आहे. लिस्ट बनवून देईल. एका ठिकाणी नीट लिहून घ्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण याचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. पहिले थोडे बोर्ड पॅटर्नचे घेऊ मग सीईटीचे घेऊ आणि मग जेईचे एमसीक्यू घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत लाईक करा शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल काही ट्रिक्स आवडल्या असेल तर लाईक करून जा मात्र नक्की.